खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो। हात तुझा खेळ हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे। तिचे खूप स्वप्न आहेत, तिचे हे गुडघे सरळ होत नव्हते। आमची घराची परिस्थिती नव्हती एवढी 3-3.5 लाख रुपये द्यायची। पाऊल घे जिंकायचे रण सारे। माझे पप्पा सुद्धा मला साथ देत नव्हते, कोणीच साथ देत नव्हतं मम्मी शिवाय। शाळेत गेले ना, म्हणजे मी प्रायव्हेट शाळेत होते आणि शाळेत गेले की मुली मला चिडवायच्या, असं तसं लंग्या आहेत, अपंग मुलगी आहेत, असं तसं मला मुली चिडवायच्या। आणि लोक जेव्हा मी चालायचे ना तेव्हा लोक दृष्ट नजरेने पाहायचे। या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये। आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी आभारी आहे। यांनी आज माझी खूप काही मदत केली आणि आज असा योगायोग आला की मी जनसंवाद कार्यक्रमामध्ये भेटले, दादांशी भेट घेतली मी आणि दादा डायरेक्ट बोलले की ऑपरेशन फ्री करून टाका। आणि आमच्या याच्यामध्ये थोडेसे अडथळे आले पण माझं ऑपरेशन झालं, सक्सेसफुल झालं माझं ऑपरेशन। आणि आता मी त्या दादांमुळे मी आज चालू शकते, खेळू शकते, काय खेळू शकते मी आज, काय नाही करू शकत मी। जे माझं स्वप्न होतं मोठं होऊन काहीतरी बनायचंय ते स्वप्न मी आज पूर्ण केलं अजितदादा पवार यांच्या तर्फे। आणि यांनी आज माझं खूप काही म्हणजे मदत खूप केली यांनी आज माझी। मी यांची इतकी आभारी मानते की खूप आभारी मानते। थांबायचं नाही।